हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अख्खा मसूर कसा करायचा त्याची रेसिपी पाहूयात। या रेसिपीमध्ये कांद्याचा भरपूर वापर केला जातो, परंतु कांद्यामुळे ही रेसिपी गोड लागण्याची शक्यता असते। परंतु यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत की ज्याच्यामुळे ही रेसिपी खूपच छान बनेल। मसूर लवकर शिजण्यासाठी इथे मी एका सिक्रेट पदार्थाचा वापर केलेला आहे, त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा। रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो अख्खा मसूर घेतलेला आहे। अख्खा मसूर कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सहजपणे उपलब्ध होऊ शकतो। तर आपल्याला ही मसूर 2 ते 3 वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजेच ह्याच्यावरती जर काही डस्ट असेल तर ती निघून जाईल। तर अशा प्रकारे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये संपूर्ण पाणी काढून टाकूयात आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे, म्हणजे त्याची भाजी खूपच छान होईल आणि मसूर पण पटकन शिजेल। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर कमीत कमी 5 तास हा मसूर भिजवणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे पाणी टाकलेलं आहे, झाकण ठेवून हा मसूर मी रात्रभर भिजत ठेवलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा प्रकारे हा मसूर भिजलेला आहे। अख्खा मसूरमध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे कांदा। तर इथे मी पाव किलो मसूर घेतलेला आहे, तर त्यासाठी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। पॅनमध्ये 5 चमचे तेल घेतलेलं आहे। तर मसूर बनवताना तेलाचं प्रमाण हे थोडं जास्तच वापरायचं। त्यानंतर 1 चमचा जिरे घेतलेला आहे। जिरे चांगली फुलली की त्याच्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, त्यानंतर 7 कांदे मोठे कट करून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे कांदा अगदी लालसर रंगावरती तळून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला कोठेही कच्चा ठेवायचा नाही। कांदा जर कच्चा राहिला तर त्या मसूरमध्ये त्याची टेस्ट गोड लागते आणि मसूरची टेस्ट संपूर्णपणे बदलते। तर अशा प्रकारे एकदम लालसर रंगावरती हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड करूयात आणि ती पण छान अशा प्रकारे या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिट आणखीन ही तळून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे कांदा एकदम आपल्याला ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम लालसर रंग आलेला आहे। इथपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे। याच्यामध्ये पावडर मसाले ॲड करूयात। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने जिरे पूड, खूप सारी कसुरी मेथी। कसुरी मेथी फोडणीमध्येच घातल्यामुळे त्याची टेस्ट खूपच छान येते। आणि या कांद्यामध्ये हे पावडर मसाले ॲड करून घेऊयात। त्यानंतर भिजवून घेतलेला अख्खा मसूर ॲड करूयात। त्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा ॲड करायचा आहे, ज्याच्यामुळे हा मसूर लवकर शिजतो। तर हा आपला सिक्रेट पदार्थ आहे। त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात। खूप सारी कोथिंबीर घेऊयात आणि या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात। तर कांद्यामध्ये हा मसूर आपण शिजवून घेणार आहोत अशा प्रकारे। त्यानंतर ह्याच्यावरती एक ताट ठेवायचं आहे आणि ताटामध्ये पाणी ओतायचं आहे। अशा प्रकारे केल्यामुळे हा मसूर खालच्या साईडने करपणार नाही, त्याला पाणी पण सुटेल आणि छान अशा प्रकारे तो लवकर शिजण्यासाठी मदतच होईल। एक 5 मिनिटानंतर काढूयात। तर तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा प्रकारे हा मसूर शिजायला सुरुवात झालेली आहे। ह्याला थोडंसं पाणी पण सुटलेलं आहे आणि तो खाली कडेला अजिबात चिकटलेला नाही। त्यानंतर आपण ह्या ताटामध्ये गरम केलेलं पाणी ह्याच्यामध्ये ओतून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर मोठा गॅस करून आपण ह्याला एक उकळी काढून घेणार आहोत। तर मसूर शिजण्यासाठी खूप वेळ लागतो, परंतु इथे आपण खायचा सोड्याचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे आपली ही मसूर 20 ते 25 मिनिटांमध्ये पटकन शिजेल। तर अशा प्रकारे उकळी आलेली आहे। झाकण ठेवायचं, गॅस मिडियम करायचा आणि अर्धा तास ह्या भाजी आपण अशी शिजवून घेणार आहोत। 5 मिनिट झालेले आहेत। झाकण काढूयात आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा गोडा मसाला ॲड करूयात, ज्याच्यामुळे आपल्या ह्या मसूरची टेस्ट अगदी हॉटेलसारखी लागते। त्यानंतर संपूर्णपणे मिक्स करून घेऊयात। गोडा मसाला असा शेवटी वापरायचा, म्हणजे त्याची टेस्ट मसूरमध्ये खूपच छान येते। त्यानंतर ह्यामध्ये खूप सारी कोथिंबीर ॲड करूयात आणि झाकण ठेवून 25 मिनिट ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा प्रकारे आपली भाजी शिजून झालेली आहे, तरी पण याला खूपच छान आलेली आहे। कोणतीही भाजी बनवताना त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा। गरम पाण्यामुळे त्या भाजीला रंग पण खूप छान येतो आणि तरी पण छान येते आणि भाजीची टेस्ट पण खूपच छान येते। तर आपला मसूर छान अशा प्रकारे शिजलेला आहे। तडका देऊन घेऊयात। तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरी चांगली फुलली की 4 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या 1 मिनिटभर या तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि हा तडका संपूर्णपणे ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे अगदी हॉटेल स्टाईल अख्खा मसूर बनवून तयार आहे। दिसायला तर ही भाजी खूपच छान दिसत आहे। ही भाजी तुम्ही चपाती, पोळी, भाकरी ह्याच्यासोबत खूपच छान लागते। अशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवून पहा। कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका।
रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल.